महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा काही अद्यापही सुटत नाहीये। दिल्लीत आता या सगळ्या संदर्भात तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्लीत आज राज्याचे प्रमुख नेते म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली गाठण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यानंतर जागा वाटपाच्या या मुद्द्यावर तोडगा निघणार असल्याचं म्हटलं जातंय। महायुतीत अद्यापही जागा वाटपाचा तिढा कायम आहे आणि याकरता बैठकांवर बैठका होत आहेत। काल देखील आपण पाहिलं सागर बंगल्यावर वारंवार बैठकांचं सत्र हे सुरूच आहे, पण तरी देखील तोडगा काही निघत नाहीये। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, सागर बंगल्यावर वारंवार मंथन होतंय जागा वाटपासंदर्भात, तरी देखील अद्यापही तोडगा काही निघालेला नाहीये। नेमकं कोणत्या जागांवरून अडतंय ज्यावर आता दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता आहे? लागवी निश्चितच महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपाचा तिढा हा कायम राहिलेला आणि या जागा वाटपाचा तिढा आहे तो आता दिल्ली दरबारी सुद्धा पोहोचलेला आहे। महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, या तिघांचाही पुन्हा एकदा दिल्ली दौरा होणार असल्याची शक्यता आहे। आज कदाचित दुपारनंतर हे तिन्ही नेते दिल्लीमध्ये जाण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये बैठक होऊन या बैठकीमध्ये खरं तर ज्या जागांवरती तिढा महाराष्ट्रामध्ये आहे या जागांबद्दल चर्चाही होऊ शकते। कारण ठाण्यामधील काही जागा आहेत, या ठिकाणी महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जागा आहेत, यावरती अद्याप काही तिढा आहे तो महायुतीच्या बैठकांमध्ये तो सुटेनासा झालेला आहे। त्यामुळे आता अमित शहा हे मध्यस्थी करून नक्की हा तिढा सुटतोय का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे काल सुद्धा आपण बघतोय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी ह्या सुरूच आहेत। सागर बंगल्यावरती इच्छुक उमेदवार असतील तसेच ज्या उमेदवारी देण्यात आलेले सदस्य आहेत त्यांची ये जा ही सागर बंगल्यावरती होत आहे। त्यामुळे कुठेतरी ज्यांना उमेदवारी देण्यात आलेल्या त्या उमेदवारी मतदारसंघामध्ये सुद्धा नाराजी आहे आणि ती सुद्धा नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय। मात्र हा सर्व तिढा आहे तो आता अमित शहा यांच्या पुढे गेलेला आहे। तर अमित शहा एक बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये हा तिढा आहे तो सुटू शकतो। लागवी निश्चित धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।